मेडिटेशनची जादूगिरी. लेख आहे घर आणि घरपण. आज आजीचा चेहरा खुललेला दिसत होता. सोबत चिमुकल्या कळ्याही होत्या, डॉली आणि चिंटू. ती निरागस निष्पाप बालकं आज उत्साही व प्रसन्नतेने हसत होती. आजी म्हणाल्या की आमच्या घराचं वातावरणच बदलून गेलं पहा. तुम्ही येऊन गेल्यापासून यांच्या आईवडिलांच्या वागणुकीमध्ये प्रचंड फरक झाला आहे. दोघंही परस्परांशी व इतरांशीही प्रेमाने वागतात. घरात खेळीमेळीचं वातावरण निर्माण झालं आहे. ताणतणाव पळून गेला आहे. घराला घरपण आलं आहे. एक प्रकारचा प्रेमाचा सुगंध इथे दरवळताना आम्ही अनुभव घेत आहोत. आजींचं हे बोलणं ऐकून मला फार बरं वाटलं. कवयित्री विमल लिमये यांच्या ओळी आठवल्या. घर असावे घरासारखे, नकोच नुसत्या भिंती, इथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोच नुसती नाती. मी आजीशी काही बोलणार इतक्या शेजारची जोडी घरात येताना दिसली. म्हणाली, येऊ का आत? मी म्हणाले, या ना या. त्यांच्या हातात निमंत्रण पत्रिका दिसत होती. त्यांनी माझ्या हातात पत्रिका ठेवली व म्हणाल्या, वास्तुशांती आहे पुढच्या आठवड्यात, यायचं बरं का? तुमचा आशीर्वाद हवा आहे. नवीन घर बांधलंय आम्ही. या कोरोनामुळे जरा विलंबच झाला म्हणा, पण ठीक आहे. हळूहळू का होईना स्वतःचं घर, हक्काचं घर तयार झालं. त्याचा आनंद काही औरच असतो. मी पत्रिका वाचू लागले. सुबक सुंदर पत्रिका होती. पत्रिकेवरच्या कवितांच्या ओळी मी वाचल्या. इमारत बांधायला वेळ लागत नाही, घर बांधायला वेळ लागतो. घरामध्ये दोन जीवांचा खराखुरा मेळ लागतो. मी या ओळी जरा मोठ्यानंच वाचल्या. आजींनी पण ऐकल्या व मान डोलवली. म्हणाल्या, खरंच आहे हो. शेजारचं जोडपं पत्रिका देऊन निघून गेलं. आजी म्हणाल्या, या कवितेच्या पुढे पण काही ओळी आहेत, मला वाचल्यासारख्या वाटतात. मी म्हणाले, होय, सांगू? घर दोघांचं असतं, दोघांनी ते सांभाळायचं असतं. एकानं पसरवलं तर दुसऱ्यानं ते आवरायचं असतं. आजी म्हणाल्या, अगदी बरोबर. आणि आपणही याच विषयावर बोलत होतो. पण या कवीने कमी शब्दात जीवनाचा अर्थच सांगून टाकलाय. पण कवीचं नाव आठवत नाही आहे. नंतर लायब्ररीत ते शोधायचं ठरलं. खरंच घराचं घरपण फार महत्त्वाचं असतं. इमारत किती मोठी आहे याला महत्त्व नाही, तर त्या घरात स्नेह, प्रेम, समजूतदारपणा किती आहे हे महत्त्वाचं आहे. इमारतीत किती साधन सुविधा आहेत, कुठल्या कंपनीचा TV, फ्रीज, सोफा सेट आहे यापेक्षा एकमेकांशी आपण किती आदर सन्मानाने वागतो हे अधिक महत्त्वाचं आहे. घरी आल्यानंतर शरीराबरोबर मनही रिलॅक्स झालं पाहिजे. केवळ शरीरालाच नव्हे तर मनालाही विश्रांती मिळाली पाहिजे. काही गोष्टी अशा असतात की आपण त्या इतरांना सांगू शकत नाही, परंतु ते आपल्या माणसांशी बोलून मन मोकळं करता आलं पाहिजे. म्हणतात ना की कुटुंबातील प्रत्येक व्यक्तींना हा घरोबा म्हणजे एक तीर्थस्थान वाटलं पाहिजे. विचारांची शुद्धता, संकल्पांची शुभ्रता, कार्याची निर्मलता, कर्माची सुव्यवस्था इथूनच तर जन्माला येते. घर छोटं आहे का मोठं याला महत्त्व नाही, घरात राहणाऱ्या व्यक्तीचं मन किती मोठं आहे हे महत्त्वपूर्ण आहे. एकमेकांच्या झालेल्या चुका समजून घेणं, ते पोटात सामावून घेणं, एकमेकांना माफ करणं, पुन्हा त्याचा पुनरुच्चार न करणं, त्या व्यक्तीला प्रेमाने व हक्काने सुद्धा त्याची चूक समजावून सांगून सुधारण्यासाठीचं बळ देणं, एकमेकांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणं, त्या गुणांच्या प्रकटीकरणासाठी व्यासपीठ निर्माण करणं, यालाच गुणांची रासही म्हणतात. असं घर म्हणजे एक स्वर्ग निर्माण करणारी प्रयोगशाळाच म्हणावी लागेल. हा लेख इथेच समाप्त होत आहे. आंतरराष्ट्रीय नोबेल पीस अवॉर्डसाठी नामांकित श्री जन्माचे स्वागत करा चळवळीच्या आद्यप्रवर्तक आणि राजयोगा मेडिटेशन जीवनपद्धतीच्या अभ्यासक डॉक्टर सुधा कानकरिया लिखित पुस्तक मेडिटेशनची जादूगिरी.